आणि याच विषयी प्रतिक्रियेसाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। दरेकरजी, शरद पवार यांचे विधान आपल्या समोर आहे। अर्थातच याची चर्चा होणार आहे, कारण निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवारांनी मुलाखत दिलेली आहे आणि त्यात हा मुद्दा मांडलेला आहे। तुमची प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं 3 टप्प्याची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये देशातल्या जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर पूर्णपणे विश्वास दाखवत असल्याचं चित्र समोर येत आहे आणि महाविकास आघाडी एकत्रित करूनही आपल्या हाताला काही लागत नाही याच्या हतबल देणं या ठिकाणी पवार साहेबांनी अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। दुसऱ्या बाजूला हुकुमशाहीचा आरोप करणाऱ्यांनी, घराणेशाही राबवत असणाऱ्यांनी पुन्हा एकदा घराणेशाहीच्या हातामध्ये हा देश देण्याचं सुतोवाच करून आपली हुकुमशाहीच्या विरोधातली भूमिका किती पोकळ होती हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी दिसून येते। कारण काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन करायचे याचा अर्थ किंवा तशा प्रकारची भूमिका मांडायची म्हणजे राहुल गांधीच्या हातामध्ये देशाची निर्विवाद त्या ठिकाणी एकत्रित सत्ता द्यायची अशा प्रकारचा विचार हा त्या ठिकाणी हुकुमशाही किंवा घराणेशाही प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाराच असा आहे। आता विचारधारेचं बोलणारे पवार साहेब ज्या वेळेला संभाजीनगर येथे पक्षातना बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी घेतलेली भूमिका, तेव्हा मांडलेला विचार जरा तपासून बघावा आणि त्याच्यामुळे सोयीचं राजकारण करणं, भूमिका घेणं की तशा प्रकारचं परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करणं हे पवार साहेबांची त्या ठिकाणी खासियत आहे आणि प्रत्येक दिवशी नवा काहीतरी विषय घेऊन काही करता येतंय का अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी होताना दिसतोय। मला वाटतं प्रादेशिक अस्मिता ही प्रत्येक पक्षाची असते, त्याने उद्धव ठाकरे साहेबांची पण भूमिका सांगून टाकली। मला वाटतं भारतीय जनता पार्टी या प्रादेशिक अस्मितेला कुठेही धक्का न लावता राष्ट्रहिताचा, देशाचा व्यापक विचार करून अत्यंत उत्तमपणे एक राष्ट्रीय पक्ष म्हणून त्या ठिकाणी सामोरं जात असताना आता वडेट्टीवारांची प्रतिक्रिया ऐकली, आमचे मित्र आहेत ते आता गांधी नेहरूंचा विचार सांगणार। म्हणजे सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेला शिवसैनिक, जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी आता गांधी नेहरूंच्या विचाराची रीव ओढणार, याचा अर्थ ते आता तिथे गेले आणि त्याच्यामुळे शरद पवारांची भूमिका, बरोबर, त्यामुळे अर्थात याच्यावरती काय प्रतिक्रिया येत आहेत आपल्याला बघायचं। दरेकरजी सोबत राहा, यासाठी प्रतिक्रियेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सक्षणा सलगर आपल्या सोबत आहेत। सक्षणाजी, शरद पवारांची प्रतिक्रिया समोर आहे। दरेकर म्हणतायत की सोयीची भूमिका शरद पवार घेऊ बघतायत, तुमची प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टीचा हा पक्ष जो आहे तो गावगुंडांचा पक्ष आहे, हे त्या मागच्या 2 वर्षांमध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि मोदीजींना जर एवढं कर्तबगारी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींची, दरेकरांची असती तर गावागल्लीत सभा घ्यायची गरज लागली नसती, सगळ्यात महत्वाचं। त्यामुळे किती कर्तबगार आहेत हे दिसतंय देशाला आणि राज्याला। यावर मी फारसं बोलणार नाही, ती जनता 4 जूनला सांगणारच आहे। परंतु आदरणीय पवार साहेब हे देशाचे सर्वात मोठे नेते, जाणते नेते, ज्यांना अष्टावधान आणि भान आहे राज्याच्या राजकारणाचं आणि समाजकारणाचं। त्यामुळे पवार साहेबांनी इंडियन एक्सप्रेसला जी काही मागे मुलाखत दिली होती तेव्हा साहेबांनी स्टेटमेंट केलं होतं की येस, भारतीय काँग्रेसमध्ये अनेक पक्ष येत्या काळात विलीन होतील। तर मला असं वाटतं त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। जेव्हा पवार साहेब बोलतात ते अत्यंत जबाबदारीने बोलतात आणि त्याच्यामध्ये निश्चितच सगळ्यांचंच देशाचं, राज्याचं कल्याण असतं हे आम्हाला अनुभवायला मिळालं आहे आणि भारतीय काँग्रेस हा प्राण आहे या देशाचा। जेव्हा भारतीय जनता पार्टी जन्माला सुद्धा आली नव्हती तेव्हा 1885 ला भारतीय काँग्रेस जन्माला आलेली आहे। देशाचं स्वातंत्र्य भारतीय काँग्रेसने पाहिलेलं आहे आणि देशाच्या लढ्यात 100% योगदान भारतीय काँग्रेसचं होतं, हे दुश्मनालाही मान्य करावं लागेल। त्यामुळे पवार साहेब जर असं म्हणत असतील येणाऱ्या काळामध्ये प्रादेशिक पक्ष किंवा अनेक पक्ष भारतीय काँग्रेसमध्ये विलीन होतील तर मला वाटतं त्याच्यावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने दुसरं स्टेटमेंट देण्याची गरज नाही। पवार साहेब स्वयंभू आहेत, सर्व ज्ञानी आहेत, त्यांना त्याचा पूर्ण अभ्यास आहे, ते निश्चित सगळ्याच्या कल्याणाचं आहे असं मला तरी वाटतं। पण नाही सक्षणाजी, इथं हाही प्रश्न उपस्थित होतो की शरद पवार यांनी ज्या विचाराला, ज्या मुद्द्याला समोर ठेवून काँग्रेस पक्ष सोडलेला होता त्या मुद्द्याला छेद देण्याचा प्रयत्न नाहीये का?
मला एक स्पष्ट करायचं आहे की भारतीय काँग्रेस सोबत पवार साहेबांनी कधीही विरोध न करता अलायन्स करून सत्तेत आलेलो आहे. 1999 ला आमच्या पक्षाची स्थापना झाली, परंतु तेव्हा सुद्धा राज्यामध्ये आणि देशामध्ये आदरणीय पवार साहेबांनी, सोनियाजींनी युपीए हा अलायन्स करून सत्ता राज्यात 15 वर्ष, केंद्रात 10 वर्ष ही एकत्रितपणे आणलेले. त्यामुळे आमचा एकमेकाला विरोध असण्याचं कारणच नाही. त्या काळच्या तत्कालीन परिस्थितीनुसार राजकीय इक्वेशन झाली असती, परंतु कधीही पवार साहेबांनी काँग्रेसला विरोध करत राज्यात आणि देशात राजकारण केलेलं नाही. हे सर्व श्रुत आहे. कारण 15 वर्ष सत्तेत होतो तर काँग्रेसमध्येच होतो. उलट आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2004 ला सर्वाधिक आमदार आले. तेव्हा संधी असताना नाही, एक साधा प्रश्न आहे, जर काँग्रेसला विरोधच नव्हता शरद पवारांचा तर राष्ट्रवादीची स्थापना का झाली? मला असं परत एकदा सांगायचं की तत्कालीन परिस्थितीनुसार त्यावेळेस तर ममता बॅनर्जी स्वतःचा पक्ष काढला होता, एकेकाच्या त्या राजूजींसोबतच्या सहकारी होता. नाही, पण आता दरेकरजींनी पण तोच मुद्दा मांडला. सक्षणाजी, हे बघा, दरेकरजींनी पण तोच मुद्दा मांडला. जर का त्यांचा विरोध हा घराणेशाहीला होता काँग्रेसमधल्या, तर मग आता राहुल गांधींकडे नेतृत्व द्यायचंय का काँग्रेसचं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जायचंय का, हा प्रश्न आता विचारला जाणार आहे. दरेकर जी काय म्हणतात त्याला आम्ही कुणीही महत्व देत नाही. त्यांच्या पक्षात त्यांचं देवेंद्रजीचंच महत्व नाही. जो फौजदाराचा हवालदार झाले देवेंद्रजी, त्यांच्यावर दरेकरजीवरती आम्ही बोलणार नाही. वैयक्तिक नको जाऊया. मुद्दा हा आहे की जर का घराणेशाहीला विरोध होता तर मग आता घराणेशाही चालणार आहे का, राहुल गांधींचं नेतृत्व चालणार आहे का आणि का चालणार आहे? मुळात मला असं वाटतं की राहुलजींनी सुद्धा स्वतः अध्यक्षपदाचा राजीनामा देत एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची भूमिका मागच्या 2 वर्षात घेतली. कदाचित त्यांचाही आता विचार बदललेला आहे, त्यामुळे त्याला घराणेशाही म्हणता येणार नाही. मल्लिकार्जुन खरगे साहेबांना त्यांनी भारतीय काँग्रेसचा अध्यक्ष केले. यातच सगळं आलंय. मला वाटतं आता आपल्या क्षमतेपेक्षा जास्त या बोलताना दिसत आहेत. कारण देवेंद्रजींची किंमत त्यांना कोण विचारत नाही. म्हणजे ह्या फार मोठ्या नेत्या आहेत असं या निमित्ताने दिसून येते. मला वाटतं ठीक आहे, आता सरडा जसा रंग बदलतो तशा प्रकारच्या परिस्थितीनुरूप राजकीय भूमिका पवार साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेल्या देशानं पाहिल्यात आणि त्याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब आता आमच्या ताई कोण बोलतायत त्यांनी सांगितलं की परिस्थितीनुरूप निर्णय त्या ठिकाणी घ्यायला लागतो. म्हणजे आता परिस्थिती अशी आलेली आहे की आता आपलं दुकान आपल्याला चालवता येणार नाही. कारण त्या म्हणतात देशाचे राष्ट्रीय नेते जागा लढवल्या 10 की 12 पूर्ण 543 मध्ये. महाराष्ट्रामध्ये 48 जागा पण पूर्ण लढवता आल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या जागा लढवता आल्या नाहीत. त्याच्यामुळे आपलं स्थान नेमकं कुठे जातंय हे त्यांच्या पवार साहेबांच्या लक्षात आलंय. आणि सुलक्षणा ताईंच्या म्हणण्यात ना पवारांना हवेची दिशा कळते. त्यांना आता निश्चितपणे कळतंय की आपल्या पक्षाचं भविष्य आता नाही, आपले मूठ 1.25 लाखाची पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करूया. आणि आता जे मोठे पण सांगतायत की आमच्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार आले असताना पण त्या ठिकाणी काँग्रेसला मुख्यमंत्री दिला. अहो, हाच तर तुमच्या मनातला कपटीपणा दादांनी ओळखला. त्यावेळेला दादांना मुख्यमंत्री करण्या एवढं तुमच्याकडे सगळ्यात मोठं बहुमत. बरोबर, बऱ्याच गोष्टी खरं दरेकरजी ज्यांच्याविषयी आता बोलता येईल, ज्याच्याविषयी प्रश्न उपस्थित करता येईल. त्यामुळे आता मुळात ही चर्चा सुरू झालेली आहे, पण निर्णयाप्रती कधी पोहोचते हे आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद दरेकरजी आणि सक्षणा सलगर या प्रतिक्रियांसाठी.